जैसा कि आपको मालूम है, 14 अप्रैल 2024 की सुबह 4:50 पर सुप्रसिद्ध सिने कलाकार सलमान खान इनके घर बांद्रा पश्चिम यहाँ पर दो मोटरसाइकिल सवार लोगों ने चलती हुई मोटरसाइकिल पे से उनके घर की तरफ फायरिंग की थी। 5 राउंड फायरिंग किए गए, उसमें से 1 राउंड अंदर गया, बाकी दीवार पे भी लगा था। अगले दिन या उसी दिन शाम को एक अनमोल बिश्नोई नाम के व्यक्ति ने फेसबुक पर इस घटना से संबंधित लिखा, और जो उसने लिखा उसमें एक तरह की धमकी क्लियर कट नज़र आती है। उसके बाद उसी दिन शाम को ये गुना क्राइम ब्रांच यूनिट 9 की तरफ ट्रांसफ़र किया गया। अगले दिन यानी कि कल उसमें कॉन्स्पिरेसी के जो भी इन्वेस्टिगेशन किया गया उसमें दिखाई दे रहा था कि ये बड़ी कॉन्स्पिरेसी दिखती है। उसके आधार पर कॉन्स्पिरेसी के सेक्शन ऐड किए गए। उसके बाद अलग अलग बहुत सारे इसमें 12 जो पथक हैं वो बनाए गए क्राइम ब्रांच की तरफ से। जितने भी अपने रिसोर्सेज थे वो सब यूज़ किए गए। टेक्निकल और ह्यूमन इंटेलिजेंस के आधार पे हमको ऐसा पता चला कि ये जो दोनों आरोपी हैं बाइक वाले, ये गुजरात भुज के आसपास कहीं हो सकते हैं। उसके बाद इमीडिएटली यूनिट 11 के पीआई भरत गोणे, इनकी टीम और उनके थोड़ा पीछे ही पीआई एईसी अरुण थोरात, इनकी 2 टीम्स को इमीडिएटली भेजा गया। लगभग एक 250-300 किलोमीटर चलने के बाद ये टीम वहाँ पर भुज डिस्ट्रिक्ट में नखत्राणा के आसपास पहुँची। छोटा टाउन है ये वहाँ पर, लेकिन चूंकि दोनों आरोपियों के पास वेपन होने की स्ट्रॉन्ग पॉसिबिलिटी थी, यहाँ पे भी उन्होंने फायरिंग की थी, तो इमीडिएटली हम लोगों ने यहाँ से वहाँ के एसपी साहब, भुज के एसपी साहब से कांटेक्ट किया। उनको रिक्वेस्ट की कि वो भी अपनी टीम प्रोवाइड करें, जिसके वजह से हमारी टीम थोड़ा फर्दर स्ट्रेंथन होगी और लोकल टेरेन की भी उनको ज़्यादा जानकारी रहती है। उस आधार पे इमीडिएटली पीआई गोणे की टीम और एलसीबी के लोग नखत्राणा से और 40 किलोमीटर आगे आशापुरा माता मंदिर है, रवा पार से 10 किलोमीटर पर माथानू मठ नाम का एक वहाँ पर मंदिर है, वहाँ पर ये दोनों आरोपी हमको मिले हैं। तो ये दोनों आरोपी को वहाँ से इमीडिएटली रात में ताबे में लिया गया। सुबह इनको बाई फ्लाइट बॉम्बे लाया गया और अभी उनको थोड़ी देर पहले अरेस्ट करके कोर्ट में प्रोड्यूस किया और माननीय कोर्ट ने 25 अप्रैल 2024 तक उनका पीसीआर हमको दिया है। जैसा की आपल्याला माहिती आहे, 14 एप्रिलला सकाळी 4:50 जवळपास आपले जे सुप्रसिद्ध सिने कलाकार आहे सलमान खान यांचे बांद्रा पश्चिम मुंबई येथील निवासस्थानावर अग्निशस्त्राने गोळीबार करण्यात आला होता। त्याबद्दल बँड्रा पोलीस स्टेशनला 39/2024 307-34 भादवी आणि शस्त्र अधिनियमची कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। नंतर तो गुन्हा संध्याकाळी त्याच दिवशी क्राइम ब्रांच यूनिट 9 कडे वर्क करण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये काल कॉन्स्पिरेसीचा सेक्शन 120B यूनिट 9ची टीमनी आयोनी ॲड केलेला आहे। याच्यामध्ये जे स्पॉटवरून CCTV फुटेज किंवा इतर जे उपलब्ध होती माहिती, असा प्रथमदर्शी दिसत होता की 2 लोक बाईकवर आले आणि त्याच्यामध्ये मागे जो बसणारा माणूस आहे त्यांनी चालती बाईकवरून 5 राउंड सलमान खान यांचे घरचेकडे फायर केले। त्याच्यामधून 1 राउंड आतमध्ये पण गेला, एक दीवारला पण लागला होता। त्यानंतर त्याच दिवशी फेसबुकवर अनमोल बिश्नोई यांनी या घटनाबद्दल फेसबुक अकाउंटवर काहीतरी लिहिला होता, ज्याच्यामध्ये या घटनासे संबंधित असण्याची शक्यता दिसत होती। याच्यामध्ये सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे क्राइम ब्रांचची 12 पथके तयार करण्यात आले होते आणि ते सगळे पथक टीम्स यांना वेगवेगळे काम दिले होते। आपल्याला ह्यूमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स याच्या आधारावर माहिती मिळाली की जे 2 याच्यामध्ये बाईक बॉर्न जे ॲक्युज्ड आहेत त्यांची गुजरातमध्ये असण्याची शक्यता आहे। त्या माहितीच्या आधारावर आणि बाकी आपल्याकडे जे माहिती गोळा करण्यात आली तपासादरम्यान, आपली टीम जी आहे ती गुजरातमध्ये पाठवण्यात आली। तिथे आपले पीआई घोणे आणि त्यांची टीम आणि त्याचे पाठोपाठ
PI अरुण थोरात AEC आणि त्यांची टीम हे 2 टीम्स तिकडे पाठवण्यात आली. PI गोणे यांची टीम जेव्हा भुजमध्ये पोहोचली आणि आपल्याकडे लोकेशन होती अक्यूजची आपल्या सोर्सेसच्या आधारावर, पण या 2 आरोपीकडे वेपन असण्याची शक्यता होती आणि तो टेरेन आपल्यासाठी थोडा अननोन होता. त्याच्यासाठी तिकडचे भुज डिस्ट्रिक्टचे SP साहेब आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करण्यात आला आणि त्यांच्याशी बोलून आपली टीम जेव्हा तिथे पोहोचली, भुजचे पुढे 60 किलोमीटरवर नखत रणा म्हणून एक टाऊन आहे, स्मॉल टाऊन, तिथे त्यांचे लोक बोलविण्यात आले आणि SP भुज साहेबांनी पण त्यांचे 4 LCBची जे लोकल क्राईम ब्रांचची टीम होती 4 अधिकारी आपल्याला दिले. आपली टीम तिथून पुढे एक 40 किलोमीटरवर गेली आणि ते दोन्ही जे आरोपी होते ते तिकडून अटक तिकडे आपल्याला मिळाले आणि ते ताब्यात घेण्यात आले होते. आज सकाळी त्यांना फ्लाईटनी राजकोटनी इथे आणण्यात आलेलं आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे दोन्ही जणांना आणि त्यांना मान्य कोर्टामध्ये पेश करण्यात आलं आणि मान्य कोर्टाने 25 एप्रिल 2024 पर्यंत त्यांची PCR दिलेली आहे.